मन मंदिरा गजर भक्तीचा. शब्द कानावर आले म्हणजे ते कळतात असं नव्हे. अर्थ कळेल पण प्रतिती कळणार नाही. आई शब्द बोलता येईल पण आई शनबा शब्दाचा अनुभव येण्याकरता 20-25 वर्ष काढावी लागतील. बाप शब्द लिहिता येईल, बाप शब्दाचा उच्चार करता येईल, पण बाप म्हणजे 2 पाय 2 कान डोकं रंग गोळा उंच काळा सावळा नव्हे. मुलाकरता जे झुरण आहे त्याच्या कल्याणाकरता आयुष्यभर जी तळमळ आहे ती तळमळ म्हणजे बाप. ती तळमळ निर्माण झाल्याशिवाय बाप कळणार नाही. ती तळमळ निर्माण झाल्याशिवाय आई कळणार नाही. तर 7 दिवस भगवंताचा साक्षात्कार कुठून? आणि होणं तर आवश्यक आहे. त्याच्याकरता ही भागवत कथा झाली. परीक्षिती राजा आपल्याला तर माहिती आहे सर्वांना, जग जाहीर आहे बरं का. नको ती चूक घडली आयुष्यात, शाप मिळाला, पण आशीर्वाद एक मिळाला की भगवत कथा ऐकण्याची, आणि मोठं भाग्य निर्माण झालं. आणि 7 दिवसात परमगती प्राप्त होण्याचं भाग्य निर्माण झालं. म्हणून भागवत कथा ऐकल्यानंतर त्वरित मुक्ती प्राप्त होते असा भाग आहे. पण ती तशा पद्धतीने ऐकली तर. हो, आज जिकडे तिकडे भागवत कथा चालू आहेत. अतिशय सुंदर गोष्ट आहे. हजारो माणसं कथेला असतात. पूर्वी हिंदीमधून चालत होत्या, आता मराठीतून सुद्धा चालतात. मला कोणीतरी सांगितलं वृंदावनामध्ये घराघरामध्ये भागवत कथाकार आहेत. घराघरामध्ये भागवत कथाकार आहेत. अशी परिस्थिती आहे वृंदावनामध्ये. आनंदाची गोष्ट आहे. पण शेवटी एक प्रश्न शिल्लक राहतो की एवढं ऐकलं पण वृत्तीत पालट का नाही? एक सांगू का वर्म? राजा परीक्षितीला मरणाची जाणीव झाली होती. आणि मरणाची जाणीव झाल्यानंतर उत्कटता तितके वाढली होती की आता 7 दिवसात माझं मरण आहे. जे काही माझं घडायचं असेल ते 7 दिवसातच घडलं पाहिजे. तुम्हाला 100 वर्ष जगण्याची खात्री आहे. त्यामुळे या वर्षी बाबा महाराज 1 महिना ऐकला काय आणि पुढच्या वर्षी ऐकलं काय? ऐकू. पटेल ते घेऊ, नाही तर इथेच झटकून जाऊ. माझं बोलणं कळलं का? हा, राजा परीक्षितीचा उद्धार झाला. त्याचं कारण असं आहे की त्याच्या पुढे मरण दिसत होतं. आणि 7 दिवस कथा ऐकल्यानंतर त्याला ही जाणीव झाली, मरण माझे मरुणी गेले मजला केले अमर. हे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मरण माझे मरुणी गेले मजला केले अमर. त्याला भीती राहिली नाही मरणाची. मरणा हातोनी सुटली काया विचारे या निश्चय. बरं का, मरण कशाला आहे? देहाला मरण आहे, ते तर प्रत्येक क्षणाला आहे. प्रत्येक क्षणाला जन्म आहे, प्रत्येक क्षणाला मृत्यू आहे. जन्मलेल्या दिवसापासूनचे ना आत्तापर्यंतचे गाल आत गेलेले फोटो काढून बघा. त्यावेळेलाही दात तोंडात नव्हते तेव्हा कसं गोंडच दिसत होतं. आता तोंडात दात नसताना कसं बोळकं दिसतं, नाही का? हो, लहान मुलं असतात त्याच्या तोंडात दात नसतात, पण ते काय गोड दिसतो बरं का. मग असे पुढचे 2 दात येतात ते सुद्धा गोड दिसतात. आणि तुमचे सगळे पुढून जेव्हा 2 उरतात ना, त्या बोलताना असं समोर येतं. मग पुढे किती अवघड आहे नाही का गणित जीवनाचं. लहानपणापासून फोटो काढून बघा, म्हणजे तुमच्यातले किती मेलेत ते कळतील. पाळण्यातला गेला, बारशाचा गेला, तारुण्यातला गेला, लग्नातला गेला, बाप गेला, आजोबा गेला, सगळा गेला. एक काळ असा येतो. म्हणून जन्म मृत्यू अपरिहार, नाही का? तुम्ही अर्थ काय काढता की मी अमक्या वर्षी ते गेले? अहो नाही हो, प्रत्येक क्षण. एक सांगू का, येता
संपलेला आहे, जाताना काहीतरी नवीन होऊन जाल. नवीन विचार घेतले म्हणजे नवीनच झाला ना. नवीन प्रतीती आली म्हणजे नवीनच घेतलं ना. म्हणजे तुमच्या डोक्यात आलं, त्यात काही ॲडिशन झालं, काही प्लस झालं, काही मायनस झालं. शरीर 2 तासांनी पुढे सरकलं, कितीतरी पालट झाला. म्हणून राजा परीक्षितीला जेव्हा मृत्यूची काळजी पडली, 7 दिवसात, किती दिवसात? 7 दिवसात त्याचा उद्धार झाला. आणि म्हणून ही भागवत कथा मोठी अलौकिक आहे. आणि त्याच्यामध्ये जो दशमस्कंद आहे त्याचं निरूपण आपलं 3 चातुर्मास झाले चालू आहे. अख्खी भागवत कथा नाही, फक्त दशमस्कंद. कारण का? दशमस्कंद हे भगवंताचं हृदय मानलं जातं. आणि आता जी रास पंचाध्यायी आपण सांगतोय, ती रास पंचाध्यायी म्हणजे भगवंताचे पंचप्राण. काय सांगितलं मी? रास पंचाध्यायी भगवंताचे पंचप्राण आहेत. दशमस्कंद हे हृदय आहे. आणि पंचाध्यायी जी आता चालू आहे, 5 अध्याय हे मेन आहेत रास क्रीडेचे. हे बघा, रास क्रीडेमध्ये जीव प्रतीती बरोबर परमात्मा रमला, नाही का? नवरा असणं निराळं आणि नवरा बायको रमणं निराळं. बोलणं समजतंय का? संसारिक आहात ना, काय सोडून दिलेलं नाही ना कोणी? माझं बोलणं काय कळलं का? नवरा बायको असणं निराळं आणि रमणं. तसं देव आणि जीव असणं निराळं आणि देव जीवाशी रमणं निराळं. हे पक्क पहिल्यांदा समजून घ्या. पती पत्नी असतात म्हणजे रमतातच दोघं एकामध्ये, असं नव्हे. ते म्हणाल अहो रमतं नाही कसे, 2 मुलं झाली. अरे ते शारीरिक भोग आहे, संपलं. बलात्कार केला तरी मुलगी गरोदर राहते. काय तुम्ही सांगता शारीरिक सुख न प्रेम न? माणसं म्हणतात मुलं म्हणजे प्रेमाचं प्रतीक. ठीक आहे, असेल त्याला असेल. आणि पुढे सांगतो तसंच असावं. भोगाचं प्रतीक नसावं, वासनेचं प्रतीक नसावं. असं म्हणण्याचं कारण नाही आहे की मुलं म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे, आणि नाहीही म्हणण्याचं कारण नाही. दोन्ही बाजूनी सांगितलं. काय तुम्हाला वाटत असेल 2 मुलं झाली म्हणजे प्रेम आहे? समजू नका. कितीतरी आपण पेपरमध्ये वाचतो, तिच्यावर बलात्कार घडला आणि ती मुलगी गरोदर राहिली. अनिच्छेने घडलं, बळजुबरी घडली, तरीही गर्भधारणा घडली. याचा अर्थ ती एक शारीरिक प्रक्रिया आहे, ती घडली, संपलं. कशा करता सांगतोय मी? मग आता इथे मिलन आहे का? मिलन आहे का? बर मिलन घडलं नाही का? घडल्याशिवाय उदरामध्ये गर्भ राहिला का? मिलन घडल्याशिवाय उदरामध्ये गर्भ राहिला नाही. पण मिलन घडलं नाही कारण त्या कृतीचं दुःख आहे, त्या कृतीची व्यथा आहे, त्या कृतीचा आनंद नाही. तेव्हा लक्षात घ्या, जवळ असणं निराळं आणि एकमेकात रमणं निराळं. तसं परमात्मा जीवाजवळ आहे, पण रमणं कुठं आहे? मी जेव्हा सांगतो नेहमी तुम्हाला की परमात्म्याच्या दिल्याला तोंडाने माणूस सांगतो देव नाही, हे काय रमणं आहे काय? याला कुठे रमणं म्हणतात का? पती पत्नी आहे, दोघं चांगलं आहे, ठीक आहे, बरं का? साड्या घेतल्यात, अमकं घेतलंय, तमकं घेतलं. तो म्हणला अगं तुला या वर्षात 10 साड्या घेतल्या. घेतलं म्हणून काय झालं? काय उपकार केलेत का? अरे अशा इथे बोलणाऱ्या कोणी नाहीत म्हणून मी सांगितलं. नाही, जरा पाणी बिणी पितो म्हणजे तुम्हालाही शांतता, मलाही शांतता. काय आहे का नाही? जवळजवळ 99 बोलतीलच, एखादी अपवाद सोडून द्या. काय जाऊ दे बाबा, तो पडतंय, जागा कमी आहे. हां जाऊ दे, जाऊ दे. काय म्हटलं मी? हो, मग तो म्हणाला कौतुकाने 10 साड्या घेतल्या. होय हो, खरंच आहे, खरंच आहे, खरंच आहे. काय अहो तुमच्यासारखा की नाही भाग्याने मिळतो असं म्हणा की. काय बिघडलं का? काही काही बुडलं का गाठोडा तुमचं?
नाही काही नुकसान बिकसान झाली का काय? नाही झाली ना? मग म्हणलं तर कुठे बिघडलं? हां, काय झालं घेतलं तर? काय झालं घेतलं तर म्हणण्यापेक्षा असं म्हणावं, खरंच खरंच हो, खरंच किती आवडीने प्रेमाने तुम्ही घेतलं, किती कष्ट करून तुम्ही कमवता आणि मला साडी घेतली, असं म्हणा बघा. नाही त्या दिवसापासून तुमच्या घरी सुद्धा रासक्रीडा सुरू होईल. मी म्हणेन ते ऐकेन. रासक्रीडा म्हणजे इंद्रियांचा संयोग नव्हे, तर हृदय हृदयाचं मिलन ही रास आहे. माझं बोलणं कळलं का? केवळ इंद्रिय संयोग नव्हे. तशा दृष्टिकोनातून इतक्या खालच्या दर्जाला येऊ नका. संतांचे गाथे माझ्या पुढे उघडून ठेवलेले आहेत, नाही का? तो शारीरिक संबंध एका गणिकेशी सुद्धा होतो. त्यात पत्नीशी घडला किंवा दुसरं कोणाशी घडला तर विशेष काय? मग शारीरिक संबंध एवढाच रास आहे का? नाही का? तो संबंध घडला, पैसे टाकले, फेकून दिले, निघून गेला, पुन्हा कुणाशी घडला हेही विसरून गेला. जरा नीट जाणीवपूर्वक रास आहे का? हे जर कळलं तर बरं आहे, नाही तर उपयोग नाही आहे. म्हणून रास क्रीडा मी मागेही सांगितलं, ज्यांना कृष्ण कळला ते संत झाले, ज्यांना कळला नाही ते तमासगीर झाले. आहे ना? कळला ते संत झाले. एकही साधू संत असा नाही की ज्यांनी कृष्णाचे गुणगान गायले नाहीत, आणि ज्याला कळलं नाही त्यांनी त्याचं उलट रूप मांडलं. तेव्हा लक्षात ठेवा, कृष्णकडे बघताना त्या लेवलनी बघा, रास क्रीडेकडे बघताना त्या लेवलनी बघा. काही काही आमच्या कवीने अतिशय शृंगाराच्या माध्यमातून त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याने ते अंग बघितलं, ठीक आहे, बघितलं असेल, पण प्रत्येक गोष्टीमध्ये त्या दृष्टिकोनातूनच बघायला पाहिजे असं काही नव्हे. त्याच्यातला तात्विक अर्थ बघावा, त्याच्यातला मतितार्थ बघावा, हाच उद्देश आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा की जी कथा आपली चालू आहे, भगवंतानी बासरी वाजवली. बासरी वाजवली शब्दाचा अर्थ साद घातली, हाक मारली, नाही का? असं आहे की एक 7-8 माणसं घरामध्ये झोपलेली जी असली तरी ज्याच्या नावाने आपण हाक मारतो त्यालाच ती हाक ऐकू जाते, शेजारच्याला जात नाही. असं घडतं. तसं इथे ज्यांच्या करता बासरी वाजवली, वेणू वाजवली बरं का, त्यांनाच ती ऐकू गेली, बाकी सगळ्यांना गेले नाही. आणि म्हणून आहारे सावणिया, बरं का, सगळ्या धावत आल्या. तुझ्या मुरलीची ध्वनी अकस्मित पडली काणी, विवळ झाले अंतःकरणी, विवळ झाले अंतःकरणी, मी घरधंदा विसरले, मी घरधंदा विसरले. आहारे सावळिया कैसी वाजविली मुरली, आहारे सावळिया कैसी वाजविली मुरली. फार सुंदर लिहित आहेत. मुरली नोहे केवळ बाण, तुझी मुरली कशी आहे कन्हैया? मुरली नोहे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण. पुढे काय घडलं? संसार केला दाना दीन, संसार केला दाना दीन, मी घरधंदा विसरले, मी घरधंदा विसरले. आहारे, कसं म्हटलंय? आहारे, मोठं गोड लिहिले नाथानी. आहारे सावळिया. आश्चर्य वाटलं.
तुझ्या मुरलीची धून ऐकली आहारे सावळिया. म्हणजे झोपलेली जी वृत्ती उठली ती अशी उशी घेऊन उठली. आपण म्हणतो की नाही नेहमी, क्रिकेटची मॅच बघता की नाही, अरे चेंडू कसा आला म्हणे उशी घेऊन असा उसळून आला, तसा आहारे सावळिया. नाही का? घरामध्ये सुद्धा बघा, कोणी हाक मारली तर अशी उसळून तर मी येत नाही, पण विशिष्ट माणसाने हात अरे आहारे, कळलं की नाही? आहारे म्हणजे सुद्धा कळलं पाहिजे ते आहारेचा अर्थ काय, नाही तर ते आहा होईल. नाही का? अभंगाचं कडवं सुद्धा तितक्या लेवलनी म्हटलं तर अर्थ कळतो. आहारे सावळिया. आहा केव्हा म्हणतो कळलं का तुम्हाला? एखादा काटा लागला आहा हा हा हा, त्या पायाला व्यथा झाली आणि तिथे त्याचा आवाज ऐकल्याबरोबर हृदयाला व्यथा झाली. आहारे सावळिया. अपेक्षा नव्हती तू येशील, अपेक्षा नव्हती की तुझी हाक आम्हाला येईल. जवळी आहे परी भेटेना. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं कृष्ण सख्या तू मला हाक मारशील. आणि आज तुझ्या मुरलीची ध्वनी माझ्या कानावर आल्यानंतर मला 100% कळलं की ही हाक माझ्या करताय. आणि मी खडबडून जागी झाले. आहारे सावळिया कैसी वाजविली मुरली. काय म्हटलं? मुरली नव्हे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण. तुझे मुरलीचा ध्वनी असा आहे, माझा प्राण घेऊन टाकला. मग तुम्ही म्हणाल प्राण घेतल्यानंतर काय झालं? काही शिल्लक राहिलं? नवे नवे प्राण घेतला म्हणजे माझा जीव प्राण तुझ्या स्वाधीन झाला. माझा प्राण, माझं जीवन तुझा प्राण, तुझा प्राण माझं जीवन, दोन्ही एकरूप झालं. म्हणून आपल्या अभंगामध्ये म्हटलंय ना, प्राणाचाही प्राण पाहता सुख सांगो काय गे. प्राणाचा प्राण, एक प्राण आणि एक प्राणाचा प्राण. आणि म्हणून असा जेव्हा त्या मुरलीचा सूर कानावर आला, सगळ्या गवळणी अशा खडबडून जाग्या झाल्या. काय म्हणे ही बासरी आहे. उलट सुलट खूप चर्चा आहे बरं का ह्या बासरीबद्दल. एक साधू म्हणाले, अगं म्हणे तुझं जे काम आहे ते सोडून हे नको काम, नको ते धंदे का केलेस तू? एक साधू म्हणाले, अगं तुझा धंदा काय? तू कळक. बासरी कशाची आहे? कळकाची आहे. अगं म्हणे तुला कळत नाही का? तुझा उद्योग काय? घरावर छप्पर टाकायचं, घरं झाकायची. घरं झाकायचा हा तुझा उद्योग आणि तू घरं उघडी केलीस. अगं तुझ्यामुळे बाईला आपला नवरा नवरा वाटेना, पोरं पोरं वाटेना. अगं हे काही तुझा स्वभाव चांगला आहे का? हे आपलं जागा सोडू नये माणसानी. सावली करणारी तू ती घर उघडी करून टाकलीस. अगं तुला काय म्हणावं काय? हो, अनेक संतांनी अनेक विचार मांडले बरं का. काय असतं हे कृष्णचरित्र इतकं अलौकिक आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीप्रमाणे त्याचं विवरण केलं, नाही का. घर उजाड केली. कृष्णाची बासरी ऐकल्याबरोबर सगळेजण घरदार सोडून निघाले. ज्ञाती कुळ सांडिले आम्ही वेगी, माया माहेर त्यजिले तुझला गेली. अंग अर्पिले अंगीची अंगी, शेकी रतलासी दासी कुपदेशी का. अरे तुझ्याकरता सगळं सोडलं, नाही का. हो, आणि इथे भगवंतानी ही अशी शरदाच, आता येईल तो पुढे शरद ऋतू, म्हणून आपण शरद उत्सव साजरा करतो. मन मंदिरा गजर भक्तीचा.